गुड मॉर्निंग आत्या. चहा देऊ का कॉफी? नकोय. अरे हो, तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी चहा कॉफी नाही ना घेत? आत्या, मी सँडविचेस करते. तुम्हाला ग्रिल सँडविच देऊ? म्हणजे मी केलेलं ग्रिल सँडविच आवडेल तुम्हाला? देऊ का? काय चाललंय तुझं? आता मी काय केलंय आत्या? मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करते. आय एम जस्ट बीइंग नॉर्मल. सवय नाहीये तुझ्या नॉर्मल वागण्याची आम्हाला कोणाला. आणि आता हे असं वागून मला काहीही फरक पडणार नाही. आत्या प्लीज, सारखं सारखं नका ना चिडू माझ्यावर. आता नाही येणार तशी वेळ फारशी. म्हणजे आत्ता वेळ आलेली आहे. तू तिला डिवोर्स दे आणि तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर. मला माहितीये तुम्ही असं का म्हणताय. आत्या प्लीज असं नका करू ना. प्लीज असं होऊ देऊ नका. म्हणजे मला डिवोर्स नकोय. मला नका तोडू ना विक्रांत पासून. अच्छा, म्हणजे कालही तू झोपेचं नाटकच केलं होतंस. नाही, ते सहज कानावर पडलं माझ्या. बस, तू ही सतत अशी नाटकं करू शकतेस. तू जीव द्यायचा प्रयत्न करू शकतेस. तू पळून जायचा प्रयत्न करू शकतेस. मग डिवोर्स द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुझा? आत्या, माझं प्रेम आहे विक्रांतवर. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस हं? आणि खोटं तर अजिबात बोलू नकोस. काल रात्रीच माझं विक्रांतशी बोलणं झालेलं आहे. विक्रांत खाली आला की आपण तिघही समोरासमोर बसून हा विषय संपवून टाकूया. समजलं? हा सारिका, मला फोन आला होता. हा, प्रायमरी टेस्ट करून घ्या सगळ्या. मिस्टर सावंत आलेत? नाही नाही नाही, त्यांना थांबायला सांगा. मी येतोच. बोला त्या. विक्रांत, विक्रांत, तुम्ही घाईत असाल ना? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल ना? पटकन ब्रेड बटर खाऊन घेता? नाही नाही, मला नकोय. वेळ नाही आता. आत्या सगळे हॉस्पिटलमध्ये थांबलेत माझ्यासाठी. मी निघतोय हेच सांगायला आलो. विक्रांत, आत्या, त्यांना वेळ नाहीये ते म्हणतायत ना. बघा ना, ते खात सुद्धा नाहीये. विक्रांत, निघा तू. आत्या. हा डॉक्टर विकास, मी निघतोय. हा, सॉरी आत्या, मला निघायला हवं. हा, मी निघालोच. ओके, सगळी तयारी झाली? हो सर. त्यांच्यावर लक्ष ठेवा. मी आलोच. हो. डॉक्टर सर, बायको आहे माझी. कॉम्प्लिकेशन्स आहेत मिस्टर सावंत. डॉक्टर साहेब, तुम्ही तरी असं बोलू नका हो. नवस केले होते या बाळासाठी. आय अंडरस्टँड. डॉक्टर साहेब, लहान तोंडी मोठा घास. तिच्या बरोबर बाळाला सुद्धा नाही का वाचवू शकत तुम्ही? मिस्टर सावंत, माझा प्रयत्न हाच असेल की आई आणि बाळ दोघेही वाचतील. पण मी म्हटलं तसं कॉम्प्लिकेशन्स आहेत. सो तशी वेळ आलीच तर माझा नाईलाज असेल. साहेब, तिची फार इच्छा होती आई होण्याची. आलोच.
आत्या द्या, मी करते, तुम्ही आराम करा. तू विक्रांतला डिवोर्स देशील ना, तेव्हाच मला खरा आराम मिळेल. आत्या प्लीज प्लीज असं नका बोलू ना. मला विक्रांतपासून लांब करण्याचा प्रयत्न प्लीज नका करू. का तू नाही वागत आहेस विक्रांतशी तशी? विक्रांत हा एकच पर्याय आहे माझ्याकडे. आत्ता कसं बोललीस मला माहिती, तरीही तू मनमानी करणार, तू सतत चुकीची वागत राहणार आणि विक्रांत मात्र फक्त सगळं सहन करत राहणार. हळूहळू हे वाढतच जाणार. हे सगळं मला संपवायचंय. विक्रांतला मला मोकळं करायचंय आणि ते मी करणारच. आत्या डॉक्टर साहेब, आय एम सॉरी मिस्टर सावंत. ती शुद्धीवर येईल तेव्हा तेव्हा कसं सांगू तिला? मला कळतंय, पण जरा धीरानं घ्यायला हवं. कंट्रोल. तू गायनायक आहेस ना, हे सगळं कठीण नाहीये तुझ्यासाठी. कोणाला काही सांगायची गरज नाही, विचारायची गरज नाही. डॉक्टर आहे मी, आणि 3 महिन्यांचा का होईना पण जीव आहे तुझ्या पोटात. तू सांगतेस तसं करणं म्हणजे हत्या होईल. विक्रांत, ह्या सगळ्यातनं माझी लवकरात लवकर सुटका कर. आणि तुझ्या तत्वांची माझ्यावर जबरदस्ती का? हा? हे बघ, जगातील प्रत्येक डॉक्टरचं जे कर्तव्य आहे तेच मी करतोय, आणि तत्व पाळणारा मी आहेच. मी स्वतःची सुटका करणार. कारण जीव वाचवणं हे फक्त माझं प्रोफेशन नाही, आता ती माझी सवय झाली. कारण या सगळ्याचं ओझं तुला होत नाहीये. ओझं? हे मूल माझ्यासाठी ओझच आहे विक्रांत. पण हेच ओझं, ह्या वेदना मिळाव्यात म्हणून वर्षानुवर्ष देवाकडे नवस मागणाऱ्यांना विचार, काय असतं मूल? नवस केले होते या बाळासाठी. आय अंडरस्टँड. डॉक्टर साहेब, लहान तोंडी मोठा घास, तिच्या बरोबर बाळाला सुद्धा नाही का वाचवू शकत तुम्ही? साहेब, तिची फार इच्छा होती आई होण्याची. मे आय कम इन? येस प्लीज. सॉरी, थोडा उशीर झाला. ऍक्च्युली आमचं लेक्चरच लेट संपलो. इट्स ओके, बस. तुझा जास्त वेळ घेणार नाहीये. मला फक्त तुला सॉरी आणि थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? तू आमच्या घरी राहिलीस तर तुझ्या ताईला बरं वाटेल असं मला वाटलं होतं, पण खरा त्रास तुलाच सहन करावा लागला असणार. खूप वेळा तू ऑकवर्ड सिच्युएशन्स खूप शांतपणे हँडल केल्यास. आय ॲप्रिशिएट दॅट.
सो सॉरी अँड थँक्यू. विक्रांत प्लीज, इट्स ओके. तुम्ही प्लीज त्याचं प्रेशर घेऊ नका. आज पण काही झालंय का? तुम्ही किंचित अपसेट दिसताय. नाही, ऍक्च्युली आज एक कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी होती. आईला वाचवण्यासाठी बाळाला नाही वाचवू शकलो. माझ्या मनावर या गोष्टीचं नेहमीच दडपण येतं. ओ, पण यात तुमची चूक नाहीये ना विक्रांत. इट वॉज युअर ड्युटी अँड यू डिड द बेस्ट यू कुड डू. येस, आय नो, माझं कामच आहे ते. पण अशा केसेसचा मला त्रास होतोच. वाटतं की आपण नातेवाईकांच्या अपेक्षांचा विचार करतो, पण आईच्या पोटात पहिला श्वास घेतलेल्या, ज्याला नावही नाहीये अशा बाळाचा विचार कोण करतो? विक्रांत, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. स्वभाव आहे, काय करणार. हेल्पलेस वाटत नेहमीच. आता परत कॉलेजला जाणार? हो. काय झालं, तुमचा मेसेज आला, मला वाटलं काही टेन्शन आहे की काय, म्हणून लेक्चर संपवून मी लगेच आले. पण आता मला निघायला हवं. नेक्स्ट लेक्चर अटेंड करायचंय. हो, तू निघ. खरं तर माझं काम होतं, मीच यायला हवं होतं, पण केस इतकी एक्झॉस्टिंग होती की म्हटलं तुला मेसेज करावा, इफ यू कॅन कम हिअर. सो थँक्स अगेन. परत थँक्यू. आय एम सॉरी. पुन्हा सॉरी. चला निघते मी आता. टेक केअर. बाय. बाय. हा बोला आई. हॅलो, काय ग, कशी आहेस? नाही म्हणजे करमत आहे ना तिकडे? एकटं एकटं वाटत नाहीये ना? नाही आई, अजिबात नाही. आय एम ॲब्सोल्युटली ओके. असणारच तू आता ओके. नाही म्हणजे नवरा बरोबर असेल तर बायको खुशच असते ना. विक्रांत काय करतोय? ते रूम मध्येच आहेत, पेपर वाचतायत. आताच चहा केला होता मी त्यांच्यासाठी. हो का? छान छान. असेच मजेत राहा, एकदम राजा राणी सारखे. हा, हो आई. तुम्ही कशा आहात? मी? अगं तू मजेत आहेस ना, बघ मी मस्त. आता मला कसली काळजी नाही बघ. मोनिका, मोनिका, ए मोनिका, काय झालं? मोनिका, अगं तू काहीतरी बोल ना. अगं का? अगं बाई, हिची तब्येत परत बिघडली की काय? मोनिका, 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 मोनिका. अगं बाई, मला असं होतं. वहिनी, अहो काय झालं? वहिनी, अहो वहिनी, मोहन, मोहन, वहिनी. काय ग? अगं काय झालं? वहिनी, 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 अहो वहिनी, वहिनी. हा, आता हिला काय झालं? म्हटलं नव्हतं संक्रांत. हो ना, अनु मामा, विजय भाऊजींना बोलून आणा प्लीज. वहिनी, काय झालं अचानक? काय माहिती रे. काय करतेस तू? मी विक्रांतला फोन लावतो. हॅलो. विक्रांत, मोनिकाला काय झालंय? म्हणजे तू कुठे आहेस? मी हॉस्पिटलमध्ये आहे का? काय झालं? विक्रांत, अलका वहिनींना चक्कर आली. ते मोनिकाशी बोलत होते. मोनिका कुठे आहे? काकी, काकी, रिलॅक्स रिलॅक्स, मी बघतो.
भाऊजी बघा ना. अलका, हे अलका, वहिनी काय झालं तिला? जरा पाणी दे थोडं. वहिनी थोडंसं पाणी प्या प्लीज. वहिनी हॅलो आत्ता मी तुलाच कॉल करणार होतो. गीता काकीचा फोन आला होता. आईला बरं नाही. मोनिकाला काही झालंय का असं विचारत होती ती. तिला खरंच काही झालंय का? हो तिला खरंच चक्कर आली. काय? ठीक आहे. जर मला घरी असताना झालं असतं तर? नशीब मी घरीच होते. तुला काहीतरी झालंय या नुसत्या शंकेने सुद्धा तिकडे वहिनी आजारी पडली. काय? म्हणून सांगते मी आत्या, मला प्लीज सोडवा ना या सगळ्यातून. प्लीज. मी काय सोडवणार यातून? तूच सोडव आम्हाला यातून. आत्या प्लीज मला खरं सांगा ना, तुम्ही माझी या सगळ्यातनं नाही सुटका करू शकत का? डॉक्टर आहात ना तुम्ही. विक्रांत नाही ऐकत आहेत माझं आत्या. आणि हे सगळं किती त्रासदायक आहे ते कळतंय ना तुम्हाला. प्लीज आत्या, प्लीज माझी या सगळ्यातनं सुटका करा प्लीज. खर तर आपल्या दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे यातून सुटका करून घ्यायची. तू म्हणतेस ते खरं आहे मोनिका? पटतंय ना तुम्हाला? मग करा ना तुम्हीच. तुम्हाला माहितीये डॉक्टर म्हणून हे सगळं करायला नाही म्हणायला तुमच्याकडे कारणच नाहीये. मला माहितीये विक्रांतचे विचार खूप वेगळे आहेत, पण त्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय आत्या. होतोय ना? समजा मी केलं तुला यातून मोकळं, तर तू मला काय देशील? मी? तू म्हणजे बन तुला या मुलापासून सुटका करून घ्यायची आणि मला विक्रांतची तुझ्यापासून सुटका करायची. मी तुझं काम केलं तर तू माझ्यासाठी काय करशील? मी करेन विक्रांतची सुटका. तुम्हालाही तेच हवंय ना? म्हणजे नक्की काय करशील? मी विक्रांतना डिवोर्स देईन. प्रॉमिस? हो आत्या, मी डिवोर्स देईन विक्रांतना.